हॅलो गाईज, वेलकम टू पीडी एज्युकेशनल. गाईज, यूजीसी नेट आणि सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट जो सर्व फॅकल्टीसाठी कॉमन असतो, या पेपरसाठी आपण सुरू केला आहे पूर्णपणे क्रॅश कोर्स सिलेबसचा. तर गाईज, पेपर फर्स्टचा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे आपण कंप्लीट करणार आहे या क्रॅश कोर्समध्ये. यामध्ये आपण सुरू केलं आहे रिसर्च ॲप्टिट्यूड हा युनिट नंबर 2 आणि याचा पार्ट नंबर 2. म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूडचा पार्ट फर्स्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो पाहिला नसेल त्यांनी कृपया तो पहा, नंतर हा पार्ट पहा. कारण पार्ट फर्स्टमध्ये बऱ्याच रिसर्चच्या कन्सेप्ट आहेत त्या मी डिस्कशन केलेल्या आहेत. बाकीच्या उर्वरित कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला जॉईन करून ठेवा. जेणेकरून कुठलंही अपडेट असेल, कोणती पीडीएफ असेल, इमिजिएटली तुम्हाला ती तिथे भेटत जाईल. तर हे पहा गाईज, हा आपला रिसर्चचा सिलेबस आहे. यामध्ये रिसर्चचं मिनिंग विचारलंय. मिनिंग म्हणजे बेसिकली आपल्याला फक्त रिसर्च काय असतो ते नाही पाहायचं, रिसर्चच्या कन्सेप्ट पण त्यामध्ये येतात. तर जवळजवळ आपण 30 कन्सेप्ट आहेत रिसर्चच्या, त्या पाहणार आहोत. काल काही कन्सेप्ट पाहिल्यात, आज पार्ट 2 आहे, यामध्ये काही बाकीच्या कन्सेप्ट उर्वरित पाहणार आहोत. त्यानंतर आपण टाइप्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च हे सुरू करणार आहोत. तर पाहूया आजचं लेसन. आपण सुरू केलं आहे क्रॅश कोर्स ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते मी काल सांगितले आहेत. त्याचबरोबर टार्गेट ऑडियन्स कोणते कोणते आहेत ते देखील सांगितलं आहे. आणि यामध्ये मी उल्लेख केला आहे पेट एक्झाम. तर पेट एक्झामसाठी हा खूप महत्त्वाचा क्रॅश कोर्स आहे, कारण पेट एक्झाममध्ये बेसिकली पूर्णपणे रिसर्चवरच क्वेश्चन असतात. म्हणून हा खूप महत्त्वाचा पेट एक्झामसाठी कोर्स आहे. त्यानंतर बेसिक टर्म्स ऑफ रिसर्च. यामध्ये या काही टर्म्स आहेत त्या आपण काल पाहिल्या होत्या. आज आपण पाहणार आहे 8 नंतर 9 नंबरपासून. हायपोथिसिस इथपर्यंत आपण आलो होतो. तर पाहूया. फर्स्ट टर्म तीच 9 नंबरची टर्म आहे डाटा. डाटा म्हणजे काय असते विचारलंय. तर बेसिकली डाटा म्हणजे अनप्रोसेस काय असते, इन्फॉर्मेशन असते. शब्द वापरलाय अनप्रोसेस. इथं शब्दांचा खेळ आहे, थोडा लक्षात ठेवा. डाटा म्हणजे अनप्रोसेस इन्फॉर्मेशन. आता तुम्ही म्हणता इन्फॉर्मेशन म्हणजे काय, मग इन्फॉर्मेशन म्हणजे काय, जो डाटा आहे त्या डाटामधून एक्झॅक्ट तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही बाजूला काढता, त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. आणि डाटा म्हणजे सगळं काही तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी वेबसाईट आहे किंवा आपण गुगलवर सर्च केलं की फॉर एक्झाम्पल एखादा फुल फॉर्म आहे किंवा काहीही तुम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला अनेक रिझल्ट दिसतील, सिमिलर अनेक वेबसाईट दिसतील, अनेक रिझल्ट येतील. पण त्यामधील तुम्हाला काय हवं आहे तेच तुम्ही तिथून निवडणार, त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणणार. आणि जे सर्व रिझल्ट दिसतील ना तुम्ही सर्च केल्यानंतर, जे सर्व तुम्हाला पेज दिसलेत तो तुमच्यासाठी डाटा आहे. म्हणजे सगळंच काय तुम्हाला ते रिक्वायरमेंट नाही आहे, पण त्याच्यातून तुम्ही काय करणार, एक प्रोसेस करणार आणि तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे, तुम्ही जे सर्च केलं एक्झॅक्ट तुम्ही ते काढून घेणार त्यामधून. त्याला म्हणून आपण इन्फॉर्मेशन. तर बेसिकली एक उदाहरण सांगतो. तुम्ही गुगलवर सर्च केलं फुल फॉर्म ऑफ यूजीसी, ठीक आहे. यूजीसीचा फुल फॉर्म तुम्ही सर्च केला, त्यानंतर गुगलचे अनेक पेज येतील तुम्हाला, अनेक पेज येतील. फक्त असं नाही येणार की यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन इतकं आलं बाकी सगळं ब्लँक आहे, असं तर होणार नाही. अनेक वेबसाईट्स येतील, अनेक गोष्टी येतील, पण तुम्हाला रिक्वायर काय आहे, फुल फॉर्म ऑफ यूजीसी. म्हणजे सर्व गोष्टी ज्या दिसत आहेत ना तो डाटा झाला तुमच्यासाठी. आणि त्यामधून तुम्ही एक फुल फॉर्म फक्त यूजीसीचा तो बाजूला काढणार, ती झाली इन्फॉर्मेशन. लक्षात ठेवा, डाटा आणि इन्फॉर्मेशन या दोन्ही कन्सेप्ट आपण समजून घेतल्यात. नेक्स्ट आहे, 2 व्हेरिएबल आहेत बेसिकली, खूप महत्त्वाचे आहेत. इथे आपण शॉर्टमध्ये पाहणार आहे, क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला डीपमध्ये सांगणारच आहे. इथं फक्त आपण कन्सेप्ट काय आहेत शॉर्टमध्ये समजून घेतोय. फर्स्ट आहे डिस्क्रीट व्हेरिएबल आणि दुसरं आहे कंटिन्युअस व्हेरिएबल. या दोघांनाही तुम्हाला सायमल्टेनियसली संघच लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कंपॅरेटिव्हली तुम्ही लक्षात ठेवलं तर योग्य प्रकारे लक्षात राहील. फर्स्ट आहे डिस्क्रीट व्हेरिएबल. डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणजे काय असतं माहिती बेसिकली, तर तिथं होल नंबरमध्ये काउंट केलं जातं सर्व गोष्टी. म्हणजे फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ स्टुडंट इन प्रेझेंट, ठीक आहे. तर किती नंबर ऑफ स्टुडंट प्रेझेंट आहे, मग तुम्ही असं म्हणणार का 1.2 स्टुडंट प्रेझेंट आहे. आपण पॉईंटमध्ये मोजू शकत नाही स्टुडंटला आपण 1 म्हणू किंवा 2 म्हणू. म्हणजे पॉईंटमध्ये नसेल त्याला म्हणतो आपण डिस्क्रीट व्हेरिएबल. लक्षात ठेवा, डिस्क्रीट व्हेरिएबल ऑलवेज पूर्ण होल नंबरमध्ये मोजले जातात, पॉईंटमध्ये त्यांचा आन्सर नसतं कधीच. आणि जे कंटिन्युअस व्हेरिएबल आहे ते पॉईंटमध्ये असू शकतात, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं की तुमची हाईट किती, तू म्हणणार का एक मिनटं, तू म्हणणार आहे का 1 हाईट आहे, 2 हाईट आहे किंवा 60 हाईट आहे, असं नाही म्हणणार. पॉईंटमध्ये काहीतरी तुमची हाईट असू शकते, ठीक आहे. म्हणजे 5.6 असेल, काही हाईट असेल ती पॉईंटमध्ये असू शकते, त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस व्हेरिएबल. शॉर्टमध्ये डिस्क्रीट व्हेरिएबल पूर्णपणे होल नंबरमध्ये असतात आणि कंटिन्युअस व्हेरिएबल जे आहेत ते पूर्णपणे पॉईंटमध्ये आन्सर असतं, लक्षात ठेवा. आता बेसिकली या शॉर्टमध्ये तुम्हाला टर्म सांगितल्यात, क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला डीपमध्ये सांगणार आहे. नेक्स्ट आहे सॅम्पलिंग फ्रेम. सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय, ऑल टार्गेट पॉप्युलेशन टू बी स्टडी. इथंच आपण सॅम्पलिंग फ्रेम म्हणतो. आणखी एक तुम्हाला सेंटेन्स दिलाय, अ सॅम्पलिंग फ्रेम डिफाईन ॲज अ सेट ऑफ एलिमेंट फ्रॉम विच अ रिसर्चर कॅन सिलेक्ट अ सॅम्पल ऑफ द टार्गेट पॉप्युलेशन. आता तुम्हाला कळलं नसेल, एक शॉर्टमध्ये सांगतो सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय.
आता फॉर एक्झाम्पल मुंबई आहे, मुंबईच्या लोकांचा आपल्याला रिसर्च करायचा आहे. ठीक आहे, मुंबईतले लोक कसे राहतात, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं अर्निंग किती आहे, किती एक्सपेंडिचर करतात, याचा आपल्याला बेसिकली रिसर्च करायचा आहे. मग पूर्ण मुंबईच्या लोकांचा म्हणला आम्ही रिसर्च करायचा आहे. यामध्ये आपण पूर्णचे पूर्ण लोकांचा वैयक्तिक रिसर्च करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून आपण काय करणार, काही सॅम्पल म्हणजे मुंबईमधील काही रँडमली आपण लोक गोळा करणार, काही म्हणजे पूर्ण वसाहतीमधली, आपण म्हणू शकतो वसाहती म्हणतो त्याला बेसिकली, की जे गरीब आहेत थोडे ते गोळा करणार, जे श्रीमंत आहे किंवा मिडल क्लास आहे ते म्हणजे सगळ्या कॅटेगरीतले थोडे थोडे लोक आपण गोळा करणार आणि त्यांना आपण काय म्हणणार, आपले सॅम्पल म्हणणार. म्हणजे टोटल मुंबईची पॉप्युलेशन आहे त्यामधून आपण काही लोक सिलेक्टेड लोक बाजूला काढणार, त्याला आपण सॅम्पल बाजूला काढला असं म्हणतो. आणि सॅम्पल सर्व आपण एकत्रित ठेवतो ना, त्याला म्हणतो आपण सॅम्पलिंग फ्रेम. सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे काय नाही, बेसिकली जसा फोटो असतो ना त्याप्रमाणे सर्व सॅम्पल एकत्र ठेवायचे जे पॉप्युलेशनमधून आपण ड्रॉ केलेले आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट आहे. नाही ते एक चांगलं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही बाजारामध्ये गहू तांदूळ ज्वारी घ्यायला गेले असतील, ठीक आहे, त्यानंतर तुम्ही काय म्हणता, सॅम्पल दाखवा. म्हणजे ते काही गोणी लगेच आणत नाही. गोणी म्हणजे ते पूर्ण पॉप्युलेशन ज्या गोण्या ठेवलेल्या ते बाजूला, ठीक आहे, ते पॉप्युलेशन झालं. पण त्याच्यातून गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, म्हणजे सगळ्यांचे एक कॅटलॉग असतो छोट्या छोट्या, तिथं थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये सर्व काढलेलं असतं एका छोट्या छोट्या बरणीमध्ये. तुम्हाला त्या बरण्या दाखवतात, हे पहा इथं आमच्याकडे एवढं व्हरायटी आहे. ती काय झालं, सॅम्पलिंग फ्रेम झाली, बरोबर का नाही. एक पूर्ण एक म्हणजे असं एक हे असतं, कटोरं वगैरे असतं आणि त्यामध्ये अनेक साचे असतात आणि साच्यामध्ये सर्व प्रकारचे व्हरायटी ठेवलेले असतात. तुम्ही त्यानुसार पाहता की कुठली गोष्ट आपल्याला घ्यायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा तांदूळ निवडला तर त्याची मग तुम्हाला गोणी लागते, काय लागते ते देणार. म्हणजे सॅम्पलिंग फ्रेम म्हणजे एक फ्रेम असते, त्यामध्ये सर्व गोष्टींचं इन्क्लूड असतं, पूर्ण पॉप्युलेशनच्या काही घटकांचं. ठीक आहे, नेक्स्ट आहे अबस्ट्रॅक्ट. अबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ युअर स्टडी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जो रिसर्च करणार आहे तो कसा करणार आहे, त्याचं काय कन्क्लुजन असणार आहे किंवा तुम्ही काय अचीव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचं एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू असतो. म्हणजे शॉर्टमध्ये तुम्ही ओव्हरव्ह्यू देता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण सांगतो, पिक्चर येण्याआधी पिक्चरचा टेलर येतो पहा, तो म्हणजे ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ स्टडी. म्हणजे जो पिक्चर आहे ना तो पूर्ण तुमचा रिसर्च असणार आणि त्याचा टेलर जो आहे ना तो काय असणार, एक त्याचा शॉर्ट असणार. तसंच रिसर्च असतं, जो रिसर्च तुम्ही पूर्ण करणार आहे त्याचं एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू म्हणजे शॉर्टमध्ये कसा करणार आहे, काय करणार आहे त्याचा ओव्हरव्ह्यू असतो, त्याला म्हणतो आपण अबस्ट्रॅक्ट. लक्षात ठेवा, जसं पिक्चरचा टेलर असतो तसा रिसर्चचा अबस्ट्रॅक्ट असतो. नेक्स्ट इथनोग्राफी. तुम्हाला सांगितलं होतं इथनोग्राफी, ग्राफी शब्द वापरला आहे, ग्राफी म्हणजे कल्चर. लक्षात ठेवा, जिथे आपण कल्चरचा स्टडी करतो ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम त्याला म्हणतो आपण इथनोग्राफी. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती यूपीचा व्यक्ती तो महाराष्ट्रामध्ये आलाय आणि तिथं राहायला लागलाय का, त्याला महाराष्ट्रीयन लोकांचा स्टडी करायचा आहे. म्हणून तो काय करणार, महाराष्ट्रातील लोक कसे राहतात किंवा इथं सण कसे साजरे केले जातात, इथं दिवाळी कशी होते, दसरा कसा होतो, यांचं स्टडी करण्यासाठी जो यूपीमधून महाराष्ट्रामध्ये राहतोय त्याला म्हणतो आपण इथनोग्राफी. म्हणजे स्टडी ऑफ कल्चर, कल्चर स्टडी करतो ना त्याला इथनोग्राफी म्हणतो. आणि सांगितलं होतं जिथे ग्राफी हा शब्द वापरला जातो तिथं स्टडी ऑफ कल्चर असतो. ग्राफी लक्षात ठेवा, ग्राफीवरून जिओग्राफी असं लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट आहे एपिस्टेमॉलॉजी. एपिस्टेमॉलॉजीमध्ये कल्चरचा वगैरे स्टडी नसतो, स्टडी ऑफ नॉलेज असतं. म्हणजे एखादी गोष्ट आहे किंवा नाही किंवा नॉलेजचा स्टडी केला जातो. म्हणजे थिअरेटिकल नॉलेज असतं त्याचा स्टडी केला जातो, ते ॲक्च्युली खरंच आहे का नाही, ठीक आहे, याचा स्टडी केला जातो एपिस्टेमॉलॉजी. बेसिकली फक्त शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, स्टडी ऑफ नॉलेज. जिथं नॉलेजचा स्टडी केला जातो ना त्याला आपण एपिस्टेमॉलॉजी असं म्हणतो. नेक्स्ट आहे रिलायबिलिटी. रिलायबिलिटी ही कन्सिस्टन्सीशी निगडीत असते, लक्षात ठेवा. इथे म्हणलंय काय, if a same result can be consistently achieved by using the same method under the same circumstances, the measurement is considered reliable. म्हणजे सांगितलंय काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही रिसर्च केलाय, रिसर्च केल्यानंतर तो रिसर्च तुम्ही जज करण्यासाठी किंवा त्याचा जे आउटपुट आहे त्याला टेस्ट करण्यासाठी एकच पद्धत वापरली, एकच मेथड वापरली आणि एकच वातावरण किंवा एकच सर्कमस्टन्स म्हणजे एकाच प्रसंगी ते आपल्याला वापरले. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता की ऑइल आहे पहा, रिफाईंड ऑइल असतं त्याला एका म्हणजे एका बेसिक पातळीवरती काय केलं जातं, रिफाईंड केलं जातं आणि त्याचं किती सेन्सेस आहे ते पण लिहिलं जातं त्या पॅकवर. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही एकच पद्धत वापरायची, एकाच प्रमाणात वापरायची आणि त्याचबरोबर ती सर्कमस्टन्सेस म्हणजे त्यावेळेस प्रसंग आहे तो पण एकच पाहिजे. त्यावेळेस जर तुमचा रिझल्ट हा दरवेळेस सेमच येत असेल तर तुमचा रिसर्च काय रिलायबल आहे. पण असं जर तुम्ही केलं, प्रत्येक वेळेस नवीन नवीन पद्धत वापरताय, मेथड वेगवेगळी वापरताय आणि रिझल्ट हा सेम आहे, तर तुमची पद्धत किंवा तुमचा रिसर्च हा रिलायबल नाही आहे. रिलायबल कधी असेल, ज्यावेळेस तुम्ही एकच पद्धत वापरताय, एकच सर्कमस्टन्सेस आहे आणि त्यावेळेस तुमचा रिझल्ट हा दरवेळेस टेस्ट केल्यानंतर सेमच येतोय, तर तो काय रिलायबल आहे, म्हणजेच कन्सिस्टंट आहे. जर तुमच्या रिझल्टमध्ये कन्सिस्टन्सी असेल, दरवेळेस रिझल्ट हा सेम येत असेल तर तो रिलायबल आहे. लक्षात ठेवा, रिलायबिलिटी रिलेटेड कन्सिस्टन्सी. ठीक आहे, नेक्स्ट प्रोजेक्टिव्ह इफेक्ट. प्रोजेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय असतं बेसिकली, तर तुम्ही जे आहात तुमच्यासारखाच समोरचा पाहिजे तुम्हाला असं वाटतं,
म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, आता मुलं मुली लग्न करतात त्यावेळेस त्यांना वाटतं आपल्यालाही पटणार आपल्यासारखंच पाहिजे. म्हणजे मुलगा जर 18 लाखाचं पॅकेज कमवत असेल आय टी सेक्टरमध्ये असेल तर त्याला वाटतं मुलगी पण कुठेतरी आय टी सेक्टरमध्येच पाहिजे, तिलाही चांगलं पॅकेज पाहिजे. त्याला म्हणतो आपण बेसिकली प्रोजेक्टिव्ह इफेक्ट. प्रोजेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, जसं तुम्ही आहेत तसं समोरचा पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू एखादा व्यक्ती घेतोय, इंटरव्ह्यू घेत असताना तो समोरचा कॅन्डिडेट आहे तो पण आपल्यासारखाच कुठेतरी असावा, त्याचं पण आपल्यासारखंच एज्युकेशन असावं किंवा जसं आपल्याला नॉलेज आहे तसंच त्याला कुठेतरी असावं, असं जेव्हा इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला वाटतं ना तेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये प्रोजेक्टिव्ह इफेक्ट आहे. लक्षात ठेवा. जसं तुम्हाला आता लग्नाचं उदाहरण सांगितलं, समोरच्याला वाटतं की मुलगा किंवा मुलगी सेम आपल्यासारखंच पाहिजे, तर त्याला म्हणतो आपण प्रोजेक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे, शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, इफेक्टिव्हली सांगतोय थोडंसं. ठीक आहे, जेणेकरून एक्झाम्पल जास्त देतोय त्यामुळे लवकर समजतं. नेक्स्ट आहे बेंच मार्किंग. बेंच मार्किंग म्हणजे काय माहिती का, दुसरं तिसरं काही नाही, तुम्ही ज्या क्लासमध्ये आहात, क्लास म्हणतो आपण कॅटेगरी, त्या कॅटेगरीमध्ये आहात ना, त्या कॅटेगरीचा टॉप जो आहे त्यासारखं आपण वागण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्या टॉपला आपण आपलं टार्गेट करायचं आणि त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल सांगतो, आता मोबाईल कंपनीमध्ये टॉप आहे आयफोन कंपनी. ठीक आहे, म्हणजे आयफोन तो टॉप आहे. तर दुसऱ्या कंपन्या पाहतो मी, एम आय असतील किंवा सॅमसंग कंपन्या असतील, त्यांचं लुक मोबाईलचं थोडं थोडं ते आयफोनसारखं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एम आयचे अनेक मोबाईल आहेत, ते आयफोनचं लुक आणण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मोबाईलला. म्हणजे काय, जे ज्या म्हणजे ज्या सेक्टरमध्ये जी कंपनी टॉप आहे ना, त्या टॉप कंपनीला आपण बेंचमार्क बनायचं आणि त्यांच्यासारखं कुठेतरी बनण्याचा प्रयत्न करायचा, त्याला म्हणतो आपण बेंच मार्किंग. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये जो टॉप आहे त्याला आपण टार्गेट करायचं. तुमचं एक आणखी उदाहरण सांगतो, तुमच्या वर्गामध्ये जो टॉप विद्यार्थी असेल तुम्ही कुठेतरी त्याचं म्हणजे त्याच्यासारखं करण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे, तर मग तुम्ही बेंच मार्किंग म्हणजे तो विद्यार्थी तुमच्यासाठी बेंच मार्क असतो, म्हणजे तुमच्या फील्डमधील तो टॉप असतो. लक्षात ठेवा. बेसिकली बेंच मार्किंग म्हणजे तुमच्या फील्डमधलं टॉप व्यक्ती किंवा टॉप ऑर्गनायझेशन किंवा कुठलाही सेक्टर असेल त्या सेक्टरमधलं ते टॉप गोष्ट असतं. ठीक आहे, आणि त्यासारखं तुम्ही बनण्याचा प्रयत्न करता, त्याला म्हणतो बेंच मार्किंग. नेक्स्ट आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे सेन्सस ब्युरोमध्ये मोजतो ती पॉप्युलेशन नाही, इथं लोकसंख्याच असेल असं नाही. तुम्ही ज्या गोष्टीचा रिसर्च करणार आहे त्या रिसर्चशी संबंधात ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांना गोष्टींना आपण पॉप्युलेशन म्हणतो. समजलं नाही, एक उदाहरण सांगतो, हे पहा. फॉर एक्झाम्पल तुम्ही बॉटनिकल गार्डनचा रिसर्च करणार आहे. बॉटनिकल म्हणजे झाडाझुडपांचा रिसर्च. ठीक आहे, बॉटनिकल गार्डनचा रिसर्च करत असताना तिथे अनेक झाडं असतील. ठीक आहे, ती सर्व जी झाडं आहेत ना ती तुमची पॉप्युलेशन आहे. मग तिथं व्यक्तीच पाहिजे असं काही नाही आहे. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल मार्केटचा रिसर्च करणार असाल, मार्केटमधील वस्तूंचा रिसर्च करणार असाल, तर मार्केटमधील ज्या वस्तू आहेत ना त्या वस्तू सर्व तुमच्या पॉप्युलेशन झाल्या, रिसर्चची पॉप्युलेशन. म्हणजे पॉप्युलेशन दरवेळेस सेन्सस ब्युरोमध्ये मोजतो तीच पॉप्युलेशनमध्ये नाही. यामध्ये ज्या गोष्टीचा तुम्ही रिसर्च करणार आहे त्या गोष्टींना सर्वांना आपण कंबाईनली म्हणतो पॉप्युलेशन. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे सॅम्पलिंग. सॅम्पलिंग म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नाही, जी पॉप्युलेशन आपण पाहिली आता त्यामधून काही सिलेक्टेड गोष्टी बाजूला काढायच्या, त्याला म्हणतो आपण सॅम्पलिंग. म्हणजे पॉप्युलेशनमधून सॅम्पल बाजूला काढण्याची जी पद्धत आहे ना त्याला म्हणतो आपण सॅम्पलिंग. सॅम्पलिंग नॉन रँडम असू शकते किंवा रँडमही असू शकते. लक्षात ठेवा. आता बेसिकली सॅम्पलिंग म्हणजे काय, पुन्हा सांगतो, ही पॉप्युलेशन टोटल, या पॉप्युलेशनमध्ये आपण सॅम्पल बाजूला काढतो, त्या बाजूला काढण्याच्या पद्धतीला म्हणतो आपण सॅम्पलिंग. आणि जर त्या पॉप्युलेशनमधून आपण एक सॅम्पल बाजूला काढलं त्याला म्हणतो आपण सॅम्पल. ठीक आहे, म्हणजे पद्धत जी आहे ना बाजूला काढण्याची पद्धत त्याला आपण सॅम्पलिंग म्हणतो. नेक्स्ट आहे नॉन रँडम सॅम्पलिंग. म्हणजे बेसिकली सॅम्पलिंगचे टाईप्स आहेत. नॉन रँडम म्हणजे काय, जिथं तुमचं काहीतरी जजमेंट असतं, पर्पज असतं, नॉलेज असतं, या सर्व गोष्टी तुम्ही सॅम्पल सिलेक्ट करताना वापरता, त्याला म्हणतो आपण नॉन रँडम सॅम्पलिंग. म्हणजे काहीतरी हेतू तुम्ही समोर ठेवून सॅम्पल निवडणार आहे, कुठलं सॅम्पल निवडताय हे तुम्हाला माहीत असतं, कसं निवडताय हे देखील तुम्हाला माहीत असतं, त्याला म्हणतो नॉन रँडम सॅम्पलिंग. फॉर एक्झाम्पल क्रिकेटची टीम आहे, क्रिकेटची टीम निवडत असताना आपण प्रत्येक व्यक्तीला योग्य प्रकारे जज करून निवडतो, त्याला म्हणतो आपण नॉन रँडम सॅम्पलिंग. सेकंड आहे रँडम सॅम्पलिंग. रँडम सॅम्पलिंग म्हणजे काय माहिती का, आपल्या डोक्यात कुठलंही जजमेंट नसतं, आपण कोण निवडणारे हे देखील आपल्याला माहीत नसतं, त्याला म्हणतो आपण रँडम सॅम्पलिंग. फॉर एक्झाम्पल खूप मोठी शेती आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर फार्म आहे. ठीक आहे, खूप मोठा आहे, असा 4-5 एकरचा आहे. एखाद्या कंपनीला त्या ॲग्रिकल्चर फार्ममध्ये फॉर एक्झाम्पल एखादा प्रोडक्ट लावलेला आहे, आपण असं गृहीत धरू की बटाटे लावले. ठीक आहे, बटाटे तिथे लावलेले आहेत, त्या बटाट्यांची क्वालिटी चेक करायची एखाद्या कंपनीला, कारण त्या कंपनीला ते सर्व प्रोडक्ट घ्यायचे आहेत म्हणून. तर ती कंपनी काय करणार, रँडमली, आपण पाहतोय रँडम सॅम्पलिंग म्हणजे काय असतं, रँडमली एखादा एम्प्लॉई पाठवणार ते फार्ममध्ये आणि कुठलेही 2-4 रोपं त्याला उपटून आणायला लावणार. मी शब्द का वापरलाय, कुठलेही, कोणते उपटणार आहे माहीत नाही. ठीक आहे, कोणतं प्रोडक्ट आपल्या हाताखाली म्हणजे आपल्या हातात येणार माहीत नाही, कुठलेही जे बटाट्याचे रोपं दिसत आहेत रँडमली उपटून आणायला लावले तर म्हणतो आपण रँडम सॅम्पलिंग. म्हणजे बाय चान्स जे फार्म आहे ना त्या फार्ममधील प्रत्येक रोप उपटण्याचा चान्स काय होता, 100% होता, इक्वल चान्स होता, कारण माहीत नव्हतं ना कुठलं रोप उपटलं जाईल.
कुठलंचही रोप उपरलं जाऊ शकतं, हे आपल्याला फक्त एवढंच माहित होतं. पण असं माहित नव्हतं की एक्झॅक्ट इथं रोप उपरलं जाईल किंवा इथं रोप उपरलं जाईल किंवा इथं उपरलं जाईल, माहित नव्हतं. ठीक आहे. आपण काय करतो, रँडमली कुठलंही रोप उपरतो, त्याला म्हणतो आपण रँडम सॅम्पलिंग म्हणजे बाय चान्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल. हे दोन्ही टर्म तुम्हाला एका एक्झाम्पल मार्फत सांगतो, लगेच समजेल. त्याआधी इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणतंय काय ते पाहूया. विच व्हेरिएबल कॅन बी मॅनिप्युलेटेड ऑर चेंजेस, म्हणजे ज्या व्हेरिएबलमध्ये आपण चेंजेस आणू शकतो, घडवू शकतो, किंवा ज्या व्हेरिएबलला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो ना, त्याला म्हणतो आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि सेकंड आहे डिपेंडंट व्हेरिएबल. तर डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, डिपेंड असतं कशावर, दुसऱ्या व्हेरिएबलवर. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो. हे काय कॉट आहे मेडिकल क्षेत्रातली म्हणजे हॉस्पिटलमधली. ठीक आहे. ते एक पेशंट आहे आणि हा कोण आहे, डॉक्टर आहे. ठीक आहे. हा डॉक्टर इथं, हा डॉक्टर काय करणार, ह्या मेडिकल म्हणजे जो पेशंट आहे त्याला ट्रीटमेंट देणार आहे, त्याला बरं करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तो काय करणार, एक मेडिसिनची गोळी घेणार, म्हणजे गोळी घेतली. ठीक आहे. मेडिसिन घेतली तर ती मेडिसिन कोणाला देणार, हे पेशंटला देणार. आणि त्याचा म्हणजे त्या मेडिसिनचा इम्पॅक्ट त्या पेशंटवर काय होतो याचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार. आता इथे व्हेरिएबल कुठलं, कोणतं, जो पेशंट आहे तो झाला डिपेंडंट व्हेरिएबल. का, तो मेडिसिनवर डिपेंड आहे. आणि जी मेडिसिन आहे ती काय इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणजे थोडक्यात जे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ते आपण चेंज करू शकतो, पण डिपेंडंट व्हेरिएबल चेंज करता येत नाही. कारण इथं आपण मेडिसिन आहे ते चेंज करू शकतो, कारण जर मेडिसिनचा साईड इफेक्ट पेशंटवर वेगळा होत असेल तर आपण मेडिसिन चेंज करणार आहे, पेशंटला चेंज करणार नाही. पेशंट आपल्याला नीट करायचं आहे ना. म्हणून जे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ते कधीही चेंज करता येतं, पण डिपेंडंट व्हेरिएबल कधीही चेंज करता येत नाही. हेच त्याच्या थिअरीमध्ये पण दिलेलं आहे, लक्षात ठेवा. एक साधं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. मेडिसिन आणि पेशंट, जेव्हा मेडिसिन पेशंटला दिली जाते, जर ती मेडिसिन पेशंटला योग्य प्रकारे सुटेबल झाली तर आपण व्हेरिएबल तेच ठेवणार. पण जर ही मेडिसिन योग्य प्रकारे पेशंटला सुटेबल नाही झाली तर मेडिसिन आपण दुसरी घेणार, म्हणजेच इंडिपेंडंट व्हेरिएबल आपण बदलून टाकू शकतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, इंडिपेंडंट व्हेरिएबल यावर डिपेंड असतं कोण, डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे पेशंट. इथे पेशंट झालं डिपेंडंट व्हेरिएबल, इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल झालं मेडिसिन. ठीक आहे. साधं उदाहरण आहे. नेक्स्ट इंडक्टिव्ह. इंडक्टिव्ह म्हणजे काय, स्पेसिफिक टू जर्नल. याबाबत तुम्हाला सेपरेटली एक लेक्चर भेटणार आहे, कारण खूप मोठे टर्म आहेत. यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, इंडक्टिव्ह म्हणजे स्पेसिफिक टू जर्नल असतं. म्हणजे एखादा स्पेसिफिक जे कन्क्लुजन आहे त्यावरून जर्नल गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल न्यूटनचं उदाहरण पहा. तर न्यूटनने काय केलं, जे सफरचंद आहे ते खाली पडताना पाहिलं. सफरचंद खाली पडताना पाहिलं म्हणजेच काय, त्याला कळलं की हे खालीच का पडलं. त्याने त्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्पेसिफिक गोष्ट होती ना, झाडावरून सफरचंद पडतं ही स्पेसिफिक गोष्ट आहे. त्यावरून ओव्हरऑल त्यांनी काय केलं, जर्नल गोष्ट काढली, म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. म्हणजे जगामध्ये कुठलीही गोष्ट आपण वरती फेकली तर ती खालीच पडणार आहे. म्हणजे काय झालं, स्पेसिफिक टू जर्नल म्हणजे इंडक्टिव्ह. म्हणजे स्पेसिफिक गोष्टीवरून, म्हणजेच इकडे सफरचंदावरून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, म्हणजे पूर्णपणे ओव्हरऑल ते ॲप्लिकेबल केलं पूर्ण जगासाठी. तर म्हणतो आपण इंडक्टिव्ह. नेक्स्ट आहे डिडक्टिव्ह. आता डिडक्टिव्ह म्हणजे काय, अपोजिट इंडक्टिव्हच्या. आता हे पण प्रवास त्याचा थोडा उलटा असतो इंडक्टिव्हपेक्षा. हे कसं असतं, जर्नल टू स्पेसिफिक असतं. म्हणजे एखादी गोष्ट जर्नल आहे त्यावरून स्पेसिफिक जाण्याचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल, हे तुमचं घर आहे. ठीक आहे. त्या घरामध्ये कुठंतरी एक छोटंसं बाथरूम आहे. त्या बाथरूममध्ये एक नळ चालू राहिला आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर गेलेले आहात. तो नळ चालू राहिल्यामुळे पूर्ण घरात काय झालंय, पाणी झालंय. तुम्ही ज्यावेळेस बाहेरून घरात येता त्यावेळेस तुम्हाला इथं पाहता, घरात इथं तुम्ही थांबले दारामध्ये, तुम्हाला सगळीकडे घरात काय दिसलं, पाणी दिसलं. म्हणजे जर्नल गोष्ट आहे, सगळीकडे पाणी दिसलंय, ओव्हरऑल पाणी दिसलंय. तुम्ही त्यावरून प्रयत्न केला शोधण्याचा स्पेसिफिक कॉज, कुठे नेमकं काय प्रॉब्लेम झालाय. तुम्ही काय केलं, स्पेसिफिक नळाकडे गेले आणि तो बंद केला. म्हणजे तुम्ही जर्नल पूर्णपणे ठीक आहे, सगळीकडे पाणी पाहिलं, त्यावरून तुम्ही शोधलं की जर्नल की त्यावरून तुम्ही स्पेसिफिक गोष्ट शोधली की नळ चालू आहे त्यामुळे पाणी सगळीकडे झालेलं आहे. त्याला म्हणतो आपण डिडक्टिव्ह. म्हणजेच इथं कसा असतो प्रवास, जर्नलवरून स्पेसिफिक गोष्टीकडे असतो. ठीक आहे. कळलं नसेल थोडासा व्हिडिओ माग घ्या, पुन्हा पाठ, डेफिनेटली तुम्हाला समजेल. यापेक्षा सोपी लँग्वेज कुठलीही नाही आहे. कारण पुस्तकात तुम्ही वाचलं तर एक कन्सेप्ट समजून घ्यायला तुम्हाला एक दिवस लागू शकतो. ठीक आहे. लास्टची सोपी टर्म आहे नॅरेटिव्ह. नॅरेटिव्ह म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, पूर्णपणे स्टोरी टाईप असतं. म्हणजे एखादी गोष्ट स्टोरी टाईप एक्सप्लेन करायची किंवा समजून घ्यायची स्टोरी टाईप. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण नॅरेटिव्ह. जास्त काय महत्त्वाची टर्म नाही,
पण एक आलेली प्रिव्हियस इयरला म्हणून मी ते ॲड केले. तर टोटल 27 टर्म होत्या रिसर्चच्या खूप महत्त्वाच्या, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेल्या आहेत. बाकीच्या उरलेल्या एखाद्या टर्म असेल त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करू, किंवा काही नसेल तर रिसर्चचे टाईप्स आहेत ते आपण डिस्कशन करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंटच मला मोटिवेट करतात नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जर ह्या व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणीशी नक्की शेअर करा. त्यांना डेफिनेटली याचं ॲडव्हान्टेज होईलच. कारण एक्झाम येऊपर्यंत तुम्हाला जवळजवळ 120 लेक्चर भेटणार आहे आणि 120 लेक्चर म्हणजे खूप मोठं एक तुमच्यासाठी स्टडी मटेरियल आहे. त्यामार्फत तुम्ही अनेक पेपर फर्स्टचे चॅप्टर आहेत किंवा अनेक पेपर फर्स्टच्या कन्सेप्ट आहेत, टर्म्स आहेत, ते योग्य प्रकारे समजून घेऊ शकता. थँक्यू सो मच.